आज आपण तोंडाची चव वाढवणारी फक्त 5 मिनिटांमध्ये आणि 2 महिने साठवून ठेवणारी लसूण आणि खोबऱ्याची सुकी चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी खोबऱ्याचे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. आपण हे कमी गॅसवरती छान असे भाजून घेऊया. तर अजिबात एकही थेंब तेलाचा न घालता छान अशी आपण सुकी चटणी बनवणार आहोत. ही चटणी बनवून 2 महिने आपण साठवून ठेवू शकतो, जी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीसोबत जेवताना तोंडी लावायला घेऊ शकता. खूप छान चटणी लागते. वडापावसोबत अशी चटणी आपण बनवतो, तर ती आपण भाकरी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो. खूप छान खमंग अशी ही चटणी तयार होते. तर बघा, आता कमी गॅसवरती आपल्याला हे खोबऱ्याचे काप जे आहेत ते छान असे खमंग भाजून घ्यायचे. अजिबात तेल न घालता असेच आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर खूप छान ही चटणी तयार होते आणि आपण 2 महिने काचेच्या बरणीमध्ये भरून जर ठेवली तर अजिबात खराब होत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर बघा, खोबऱ्याचे काप जे आहे ते छान असे खमंग आपण भाजून घेतलेले आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी. खूप जास्त लालसरही करायचं नाही, कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय. तर खोबरं छान असं भाजलं की आपण एक प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलंय. बघा, खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेतलं. आता आपल्याला 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला कमी गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे. भाजून घेतल्याने काय होतं की चटणी भरपूर दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्व जिन्नस तेल न घालता असे सुके भाजून घ्यायचे. तर कमी गॅस ठेवून शेंगदाणे सुद्धा मी छान असे खमंग भाजून घेणारी, मस्त कुरकुरीत असे होतात. त्याच्यावरची साल लगेच निघली की समजायचं शेंगदाणे आपले छान असे खमंग भाजलेले आहेत. बघा, आता शेंगदाण्याचा कलर बदललाय आणि छान असे खमंग हे भाजलेले आहेत. आता आपण याच्यावरचं साल तर लगेच निघतंय असं बघा, काढून बघायचं, लगेच साल निघलं याचं. खूप छान असे खमंग आपण कमी गॅसवरती हे भाजून घेतलेत. आता हे सुद्धा आपण थंड होण्यासाठी एक प्लेटमध्ये काढून घेऊ. लसूण खोबऱ्याची चटणी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण ही चटणी बनवू शकतो आणि 2 महिने स्टोअर करून ठेवू शकतो. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची, अजिबात खराब होत नाही. आता इथे मी जवळपास 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या. गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हलकेसे लसणावरती डाग पडतील इथपर्यंत लसूण भाजून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण असा भाजून घेतला की चटणी भरपूर दिवस टिकते. तर बघा, आता लसूण सुद्धा छान असा खमंग भाजलेला आहे. हा सुद्धा आपण आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया. आता गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि कढई गरम आहे. याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे सुद्धा भाजून घ्यायचे. कढई गरम आहे. गॅस बंद करून आपल्याला गरम कढईमध्ये जिरे खालीवर करून घ्यायचे. जिरे भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे गॅस बंद करायचा. कढई गरम आहे, त्याच्यामध्येच आपण आता जिरे सुद्धा छान असे भाजून घेऊया. तर बघा, इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, छान असे ते सुद्धा भाजून घेतलेत. आता हे आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ. सर्व जिन्नस आपल्या इथे आता कमी गॅसवरती भाजून झालेले आहेत आणि आपण त्या थंड होण्यासाठी काढून घेतल्या होत्या. तर बघा, आता खोबऱ्याचे काप आहेत ते थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे ते जास्त गरम होत नाही आणि चटणी अजिबात अशी चिकट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्व जिन्नस थंड करून घ्यायच्या आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं वाटण करून घ्यायचं. तर आता सर्व जिन्नस आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं. यामध्ये आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचे. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही सुकलेल्या मिरच्या हलक्याशा भाजून त्या सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर 2 चमचे इथे मी लाल तिखट घालून घेतलं. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. सर्व जिन्नस आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाली. आता मिक्सर आपल्याला चालू बंद करायचा 2-3 वेळेस आणि ही चटणी छान अशी आपल्याला जाडसर अशी वाटण करून घ्यायची. आपल्याला मिक्सरचं बटन जे आहे ते उलट्या दिशेने फिरवायचं आणि चालू बंद करायचं 2-3 वेळेस. हवा असल्यास चमच्याने चटणी तुम्ही अशी खालीवर करून घेऊ शकता, म्हणजे एकसारखी आपली चटणी इथे मस्त दळली जाते. तर बघा, किती छान अशी चटणी तयार झालेली आहे. एकसारखं बटन चालू न ठेवता चालू बंद करायचं, म्हणजे अजिबात चिकट अशी ही चटणी तयार होत नाही. तर मस्त अशी चटणी आपली इथे तयार झाली. बघा, मस्त रंग आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चटणीला किती छान असा रंग आलेला आहे. आपण मिक्सर 2-3 वेळेस चालू बंद करून घेतला आणि अजिबात चिकट अशी ही चटणी झालेली नाही. बघा, तुम्हाला मी खालीवर करून दाखवते. अगदी मोकळी सुटसुटीत अशी मस्त दरदरीत आपली चटणी तयार झालेली आहे. रंग खूप छान आलेला आहे. सर्व जिन्नस आपण घालून घेतली, ती थंड करून घ्यायची आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. जर आपण गरमच जर घातलं तर मिक्सरचं भांडं खूप गरम होतं आणि चटणी आपली चिकट अशी तयार होते. तर बघा, अगदी मोकळी सुटसुटीत अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीची चटणी बनवायला फक्त आपल्याला 5 मिनिटं लागतात. ही चटणी तुम्ही 2 महिने आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा डाळ भात जर बनवला तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी
वडापाव जर बनवला तर त्याच्यासोबत खाण्यासाठी खूप खमंग अशी आपली इथे लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे. तर फक्त 5 मिनिटामध्ये आपण इथे लसूण खोबऱ्याची सुकी चटणी तयार केलेली आहे. तर ह्या पद्धतीने चटणी तुम्ही देखील बनवा आणि थंड झाल्यानंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली तर आरामशीर 2 महिने टिकते. तर अशा पद्धतीची चटणी आपली इथे तयार झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट शेजारी हाईप नाव आहे तिथे सुद्धा क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो. तर तुम्ही चॅनल अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आपला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.